हॅलो माईक चेक. ऐका बरोबर, ऐका. हॅलो हॅलो, येतो का आवाज? तर मित्रांनो, कसं वाटतं तुम्हाला आपला नवीन स्पेस? हे जे ग्राफिक आर्ट केलेलं आहे आपला मित्र सिद्धेश NME, त्याचं प्रोफाईल नेम आहे. जर तुम्हाला पण अशा प्रकारचं जर काम करायचं असेल तर सिद्धेशला कॉन्टॅक्ट करा. चांगलं काम केलं, आम्हाला आवडतं. तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. सो आपण या व्हिडिओमध्ये सोनेटबद्दल बोलणार आहोत. या गाडीचं आपण काम केलेलं आहे आणि या सोनेटचं आपण ग्राफिन कोटिंग केलेलं आहे. गाडी आपल्याकडे जेव्हा आलेली तेव्हा गाडी आल्यानंतर खूप सारे स्क्रॅचेस गाडीवरती होते, खूप दट होती गाडीवर आणि गाडीच्या बोनेटवरती एक स्वस्तिक काढला होता. आपल्या जनरली आपल्या हिंदू फॅमिलीजमध्ये जेव्हा गाडी येते तेव्हा आपण स्वस्तिक किंवा गाडीवरती कुंकू आणि पायाचे ठसे, हाताचे ठसे अशा पद्धतीने आपण गाडीवरती गोष्टी करत असतो. 1-2 दिवसानंतर त्या गाडीच्या पेंटवरती इचिंग होते, पण प्रॉब्लेम नाही आहे. आपण ते सँडिंग करून काढलेलं आहे. पण जनरली जर तुम्ही अशी गाडी घेतली तर गाडीच्या इंजिनवरती सगळ्या गोष्टी नक्की करा, गाडीच्या पेंटवरती करू नका. आणि जर केलंच तर साधारण 10-15 मिनिटांनंतर ते वाईप करून टाका. तर ही गाडी आपल्याकडे आल्यानंतर गाडीच्या पेंटवरती खूप सारे स्वेल मार्क्स आणि स्क्रॅचेस हे खूप जास्त होते. सो आपण या गाडीला काही पार्टवरती सँडिंग केलेलं आहे जिकडे जास्त स्क्रॅचेस आलेले होते आणि काही पार्टवरती फक्त 3 स्टेप पेंट करेक्शन केलेली होती. सो ही पेंट करेक्शन करणं काय इम्पॉर्टंट असतं, कारण जर आपण सिरामिक कोटिंग जेव्हा आपल्या गाडीवरती अप्लाय करत असतो तेव्हा ह्या सिरामिक कोटिंग किंवा ग्राफिन कोटिंगचा बॉन्ड आपल्या पेंटशी प्रॉपर होण्यासाठी आपल्याला पेंट करेक्शन हे इम्पॉर्टंट असतं. आपण आपल्या गाडीवरती सिरामिक किंवा ग्राफिन कोटिंग जेव्हा करत असतो तेव्हा आपल्याला प्रोफेशनल कंपाऊंड आणि पॉलिशिंग लिक्विड्स वापरणं गरजेचं असतं. कारण हे जे पॉलिशिंग कंपाऊंड्स असतात किंवा पॉलिशिंगचे लिक्विड्स असतात यामध्ये जे सिलिकॉन असतं, हे जे सिलिकॉन जे आहे हे सिरामिक कोटिंग किंवा ग्राफिन कोटिंगची बॉन्डिंग व्यवस्थित न करण्यासाठी कारणीभूत असतं. जेव्हा सिलेंट्स त्यामध्ये मिक्स असतात तेव्हा हा जो बॉन्ड असतो पेंटवरती प्रॉपर मॅच होत नाही आणि ज्याची लॉंगिटिव्हिटी आपल्याला मिळत नाही. सो आपण हे करताना ही काळजी घेतली पाहिजे. जो आपला डिटेलर आहे तो कोणते कंपाऊंड्स किंवा पॉलिशिंग लिक्विड्स वापरतो हे इम्पॉर्टंट असतं. पॉईंट नंबर 2, जेव्हा आपण सिरामिक कोटिंग व ग्राफिन कोटिंग हे गाडीवरती करत असतो तेव्हा ही गोष्ट आपल्या लक्षात पाहिजे की स्क्रॅचेसपासून ही गोष्ट आपल्याला वाचू शकत नाही. स्क्रॅचेसपासून प्रिव्हेन्शनसाठी जर सिरामिक किंवा ग्राफिन करत असाल तर ही गोष्ट यासाठी नाही. त्यासाठी PPFच तुम्हाला काम देणार आहे. आपल्याला ग्राफिन आणि सिरामिकमधून जी सुपिरियर क्वालिटीची रिफाईनमेंट आणि जे ग्लॉस आहे तो अचीव करायला मदत मिळते. त्यामुळे जर तुम्हाला ग्लॉस पाहिजे असेल किंवा सुपिरियर क्वालिटीची रिफाईनमेंट पाहिजे असेल तर तुम्ही सिरामिक ग्राफिन हे विचार करू शकता. तर मित्रांनो, गाडीचं पेंट करेक्शन कंप्लीट करून झालेलं आहे, गाडीचं वॉशिंग झालेलं आहे आणि आता मग गाडी अल्कोहोलने क्लीन केलेली आहे. अल्कोहोलने क्लीन करण्यामागचं एक कारण आहे, कारण आपण गाडी जेव्हा पॉलिशिंग करतो तेव्हा गाडीवरती डस्ट पार्टिकल उडलेले असतात आणि कंपाऊंडचे जे ऑइल असतात ते आपल्याला कंप्लीट काढण्यासाठी या अल्कोहोलची मदत होते आणि त्यामुळेच आपण जी ग्राफिन कोटिंगची बॉन्डिंग आहे ती पेंटसोबत चांगली व्हायला मदत होते. चला मग सुरू करूया आपण ग्राफिन कोटिंगचं ॲप्लिकेशन.
हे ग्राफिन कोटिंग खूप जास्त चांगल्या ग्रेडचं होतं आणि या कंपनीचं नाव आहे आर्ट डी शाईन नॅनो ग्राफिन कोटिंग आणि हे 7 इयर्स वॉरंटीसही देतं. आणि या कोटिंगची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कोटिंग आहे हे प्रीमियम ग्रेडचं कोटिंग असल्यामुळे आपण जे कोटिंग जेव्हा अप्लाय करतो ॲप्लिकेटरला खूप इझी आहे. म्हणजे नवीन ॲप्लिकेटर जरी असेल तरी हा इझिली अप्लाय करू शकतो. हे एवढं चांगलं कोटिंग आहे. तर गाडीचं आपण काम कंप्लीट केलेलं आहे. कसा वाटलं तुम्हाला हा ग्लॉस आणि काम कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबही करा. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बघत राहा डिटेलिंग वगैरे. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, पहिलं तर तुम्हाला हे काम कसं वाटतं सांगा. हे जे काम केलेलं आहे आपले मित्र आहेत NME. त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईल नेम NME आहे. मिस्टर काय ह्याचं नाव काय? सिद्धार्थ काय? सिद्धेश. तर मित्रांनो, तुम्हाला हे काम कसं वाटतं ते पहिलं सांगा. आपला मित्र आहे NME. त्याचं इंस्टाग्राम नेम आहे आणि त्याचं नाव आहे सिद्धार्थ. सॉरी काय? सिद्धेश. त्याचं नाव सिद्धेश. तर मित्रांनो, तुम्हाला पहिलं बॅकग्राऊंड कसं वाटतंय? जे नवीन आपण काम केलेलं आहे आपला मित्र आहे NME. सिद्धार्थ ना? काय पोस्ट करायचं? सबस्क्राईब